फर्स्ट लेटर असणार आहे ते म्हणजे काय असतं आपलं फर्स्ट टर्म ए. आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत डी. ठीक आहे, आपल्याला डी कॅल्क्युलेट करायचं आहे. डी म्हणजे काय असतं रे, सक्सेडिंग टर्म्सचा डिफरन्स. जो काही सक्सेडिंग टर्म्स असणार आहे त्याच्यामध्ये त्याचा जो डिफरन्स असेल दॅट इज डी. तो काय असणार आहे, डी असणार आहे आपला. ठीक आहे, मग आता सेकंड आणि फर्स्ट टर्मचा आपण सक्सेडिंग डिफरन्स कॅल्क्युलेट करूया. सो वी नीड टू सबट्रॅक्ट फर्स्ट टर्म फ्रॉम द सेकंड टर्म. So this one is second term, we need to subtract 3 from 1, so it is -2, as simple as it is. समजतं आहे ना काय करतोय आपण, आपल्याला फक्त कॉमन डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा होता. आता इथं जर तुम्ही बघितलं तर क्वेश्चनमध्ये एक खूप इम्पॉर्टंट की दिलेली आहे. व्हॉट इज दॅट की, फॉर द फॉलोइंग एपीज. म्हणजे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. काय सांगितलं ऑलरेडी, हे जे सगळे दिलेले आहेत ते काय आहेत रे, ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन्स आहेत. म्हणजे डिफरन्स कॉमन आहे हे ऑलरेडी डिक्लेअर आहे. समजतंय ना, वी डोंट नीड टू चेक दिस आउट. आपल्याला परत परत चेक करायची गरज आहे का ते, नाही. ओनली व्हॉट वी नीड टू फाइंड आउट इज ए अँड डी. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ए आणि डी फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. जर काही तर त्यांनी म्हणलं नसतं की ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, तर मग आपल्याला चेक करावं लागलं असतं. कसं चेक करावं लागलं असतं आपल्याला, ह्या ज्या टर्म्स आहेत दिलेल्या, कोणकोणत्या टर्म्स होत्या त्या, 3, 1, -1 आणि -3. जसं आपण काल चेक केलं होतं 3 वेळा डिफरन्स कॅल्क्युलेट करावं लागला असतं आपल्याला. जर त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलं नसतं की फॉर द फॉलोइंग सिरीज असा काही क्वेश्चन असता, तर वी नीडेड टू फाइंड द डिफरन्स फॉर द 3 टाइम्स. आपल्याला 3 वेळा तो डिफरन्स कॅल्क्युलेट करावा लागला असता आणि चेक करावं लागलं असतं की ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही. आणि त्याच्यानंतर जर ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे असं आपल्याला समजलं असतं, तर मग आपल्याला फर्स्ट टर्म कॅल्क्युलेट करावी लागली असती आणि डिफरन्स जर सेम असेल तर तो लिहावा लागला असता. समजते का मी काय म्हणतो. इन द क्वेश्चन दे हॅव ऑलरेडी गिवन दॅट इट इज अन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यांनी क्वेश्चनमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की जे काही एपीज आहेत खाली दिलेले त्याचे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. वी विल मूव्ह ऑन टू द सेकंड क्वेश्चन. आपण आता सेकंड क्वेश्चनकडे जाऊयात. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन, इट इज द सिरीज -5, -1, 3 आणि 7. ही सिरीज आहे -5, -1, -5, -1, 3 आणि 7 अशी ही सिरीज आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनची. आता ॲज आय हॅव टोल्ड यू, ए इज ऑलवेज द फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कोणती आहे आता आपली, -5. वी गॉट इट. ठीक आहे, आपल्याला भेटली. आता डी काय असतो, सक्सेडिंग टर्मचा डिफरन्स. सक्सेडिंग टर्म्स कोणत्या पण उचला 2. आपण फर्स्ट 2 जर उचलल्या तर ते कसं असेल, सेकंडमधून फर्स्ट टर्म मायनस करायची. सो सेकंड टर्म इज -1, फर्स्ट टर्म इज -5 आणि ते सबट्रॅक्ट करायचं. म्हणजे तो कसा येईल रे, ब्रॅकेटमध्ये येईल. समजतंय का हे. सो इट इज -1 + 5, इट इज -4. समजतंय ना. अशा एक मिनिट हो, +4 होईल. मायनस मायनस विल बी प्लस. सो इट इज 5 - 1 विल बी +4. ठीक आहे, विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड वन बघा. आता थर्ड क्वेश्चनमध्ये त्यांनी फ्रॅक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय केलेलं आहे त्यांनी, फ्रॅक्शन दिलेलं आहे. फ्रॅक्शनचा जर डिनॉमिनेटर बघितला तुम्ही तर थ्रू आउट सेम आहे, त्यामुळे इट बिकम्स इझी टू कॅल्क्युलेट द डिफरन्स. फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो कसा दिलेला आहे, सेम दिलेला आहे. सो इट बिकम्स डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट द डिफरन्स कॅल्क्युलेट करणं खूप इझी पडतं त्याच्यामुळे. सो द टर्म्स आर 1, 5, 9 and 13. अशा पद्धतीची सिरीज त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, सेम मेथड. ए इज इक्वल्स टू 1/3, डी इज इक्वल्स टू काय असेल, सक्सेडिंग डिफरन्स. सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. अगेन इथं जर बघितलं तर कसं होईल, सेकंड स्टेप वरच्या साईडला लिहितो आहे मी. ठीक आहे, सो द डिनॉमिनेटर इज सेम, 5 - 1, इट इज 4/3. समजतंय ना. सो द कॉमन डिफरन्स काय असणार आहे त्याचा, 4/3. ठीक आहे, 4/3 इज द कॉमन डिफरन्स. नेक्स्ट क्वेश्चन दे हॅव गिवन डेसिमलमध्ये दिलेला आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन. तर आपण बघितलं 0.6, 1.7, 2.8, 3.9.
2.8 आणि 3.9 अशा पद्धतीची सिरीज आहे. सेम मेथोडॉलॉजी ए इज इक्वल्स टू काय असणार आहे 0.6 आणि डी इज इक्वल्स टू असणार आहे 1.7 मायनस 0.6. ठीक आहे. सेकंड टर्ममधून फर्स्ट टर्म सबस्ट्रॅक्ट करायची. सो इट इज अगेन 1.1. कॉमन डिफरन्स इज 1.1 ॲज सिम्पल ॲज इट इज. ठीक आहे. समजलेलं आहे का थर्ड क्वेश्चन सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे का या क्वेश्चनमध्ये? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा, कारण ॲक्च्युअलमध्ये हे थोडंसं टेक्नॉलॉजी म्हणजे मोबाईलवरती शिकायला थोडंसं डिफिकल्ट जात असेल कदाचित तुम्हाला मॅथमॅटिक्स, म्हणूनसाठी 4-4 वेळा एक स्टेप सांगत आहे मी. जर का तुम्हाला डिफिकल्टी वाटत असेल तरी पण तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल, कारण खूप इझी आहे हे, याच्यामध्ये एवढं काय नाही आहे. त्यामुळं काल तुम्हाला ते होमवर्कला पण दिलं होतं. शॅल आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन? आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय का माझा? प्रतीक्षालाच येत नाहीये का? एम आय ऑडिबल टू एव्हरीवन? प्रतीक्षा सोडून अजून कोणाला आवाज येत नाही असं कोण आहे का? प्रतीक्षा, तुमचं कदाचित नेटवर्कमध्ये नाही आहात तुम्ही. बाकीच्या सगळ्यांना आवाज क्लिअर येतोय माझा. थोडासा प्लेस चेंज करून बसा. प्रतीक्षा, चेंज युअर प्लेस. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता. ठीक आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूयात. थर्ड क्वेश्चन याच्यानंतर आपण सॉल्व्ह करूया. हा पण खूप इझी आहे. क्वेश्चन बघा आता काय आहे. राईट फर्स्ट 4 टर्म्स ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन व्हेन द फर्स्ट टर्म ए अँड द कॉमन डिफरन्स डी आर गिवन ॲज फॉलोज. आपल्याला काय आता मागच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण काय केलं होतं रे, त्यांनी एक सिरीज दिली होती अरिथमॅटिक प्रोग्रेशनची अँड वी हॅड कॅल्क्युलेटेड द कॉमन डिफरन्स अँड द फर्स्ट टर्म. now right now they have given the first term and the common difference. We need to create an arithmetic progression. समजतंय ना? त्यांनी आता फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या थ्रू एक अरिथमॅटिक प्रोग्रेशनची सिरीज तयार करायची आहे. लेट्स सी. त्यांनी फर्स्ट जे दिलेलं आहे ते आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, ए इज इक्वल्स टू 10 आणि डी इज इक्वल्स टू पण किती दिलेलं आहे, 10 दिले. ठीक आहे. वी नीड टू क्रिएट द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपल्याला काय करायचं आहे, याचं एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन तयार करायचं आहे. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन तुम्ही मॅक्सिमम 4 नंबरपर्यंत तयार करू शकता. आता इथं काही त्यांनी लिमिट वगैरे सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्ही त्याच्यापुढे डॉट 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 असं लिहू शकता. बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना नंतर ज्यावेळेस स्टडी करतात त्यावेळेस समजत नाही की सर नेमकं किती स्टेपपर्यंत काढायचं. बरेच जण नंतर येतात नाही का विचारायला, ज्यावेळेस स्टडी एक्झॅक्ट करायला लागतात ना बोर्ड एक्झामच्या आधी. आत्ता सांगितल्यानंतर त्यांना लक्षात येत नाही, पण नंतर ज्यावेळेस डोळे उघडलेले असतात, पूर्ण झोप उडते एक्झामच्या आधी, त्यावेळेस सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्यांच्या. बेसिकली त्या सर्वांसाठी आत्ताच सांगत आहे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन जर त्यांनी सांगितलेलं नसेल की किती लिमिटपर्यंत सॉल्व करायचं, तर तुम्ही 4 फर्स्ट डिजिट तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे. नंतर डॉट 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 लिहित जायचं. आता फर्स्ट टर्म तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो इझिली. इट इज 10. सेकंड टर्म काय होती रे आपली, काल मी तुम्हाला सांगितलं ए प्लस काय असतं ते डी. बरोबर. आता एची व्हॅल्यू किती आहे रे, 10. डीची व्हॅल्यू किती असणार आहे, 10. सो इट इज 20. समजलं का? मग फर्स्ट 2 टर्म्स कोणत्या आल्या रे, 10, 20. बरोबर. आता आपण थर्ड आणि फोर्थ टर्म फाइंड करूयात. थर्ड आणि फोर्थ टर्म कशी फाइंड करणार आपण बघा. आता थर्ड टर्मसाठी मी काय सांगितलं होतं तुम्हाला, A3साठी काय सांगितलं होतं, ए प्लस 2D. आठवत आहे का? इथं जर 3 असेल तर इथं 2 येतं नेहमी, इथं जर 4 असेल तर इथं 3 येईल. एक नंबर लेस असतो इथल्यापेक्षा इथला. आता ए किती आहे, 10 प्लस 2 इंटू किती येईल इथं, 10 अगेन. ठीक आहे. सो इट इज 10 प्लस 20. सो इट इज 30. थर्ड समजला का किती आला रे, 30. सेम म्हणजे नेक्स्ट किती येणार आहे, 40. नेक्स्ट ह्याच्यामध्ये कसं येईल, नेक्स्ट ह्याच्यामध्ये इथं येतं A4. बरोबर. नेक्स्ट ह्याच्यामध्ये म्हणजे कोणती टर्म फाइंड करणार आहोत, तर नेक्स्ट आपण A4. बरोबर. मग A4ला काय लिहिणार आपण, ए प्लस 3D. बरोबर. फर्स्ट टर्म इज 10 अँड डिफरन्स इज 10 अगेन. सो इट इज 10 प्लस 3 इंटू 10 इज
30, बरोबर. सो इट इज 40. फास्ट होत आहे का? लेक्चर फास्ट होत आहे का? व्यवस्थित सुरू आहे ना? हां, ठीक आहे. हे बघा, आता तेच एक्झाम्पल त्यांनी PDF मध्ये दिलेलं आहे. PDF क्रिएट केलेलं, त्याच्यात आपण एकदा अजून बघून घेऊयात. म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर समजेल, कारण बोर्डवरती कसं आहे, मोबाईलवरती शिकवतोय मी, त्यामुळं ती स्क्रीन छोटी आणि हात मोठा आहे, ती व्यवस्थित दिसत नाही. बघा, फर्स्ट ह्याचं सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे, आपण आता सॉल्व केलं ते. सो दिस वन दे हॅव गिवन. त्यांनी आपल्याला हे दिलं होतं, A इज इक्वल्स टू 10 आणि D इज इक्वल्स टू पण 10 दिलेलं आहे. नेहमी आपण जे फर्स्ट टर्म आहे ते डिरेक्टली लिहितो, जे काही त्यांनी Aची व्हॅल्यू दिलेलं असेल दॅट इज बिंग गिवन ॲज इट इज. ठीक आहे. सेकंड टर्ममध्ये काय आहे, A1 प्लस D ॲज वी हॅव डिस्कस ऑलरेडी. सेकंड टर्ममध्ये त्यांनी फॉर्म्युला आपण काल बघितलेला आहे. आता इथं तुम्ही थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. हा पण फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता एक्झाममध्ये. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त इथं जर फोकस केला तरी तिथे A2 घेतले. A2 म्हणजे 20ची व्हॅल्यू त्यांनी इथं घेतले, त्यामुळे त्यांना पुढच्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत. समजतंय ना? पण पण जर मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्या स्वरूपात शिकवलेलं आहे ऑलरेडी, नेक्स्ट एक्सरसाइजला पण आपल्याला परत सॉल्व करायचं आहे. म्हणूनसाठी मी जसं तुम्हाला जो फॉर्म्युला सांगितला आहे की नाही, तो थोडा लक्षात ठेवा. कोणता वाला? हा वाला. हां, फर्स्ट टर्म इज A, सेकंड इज A प्लस D, थर्ड इज A प्लस 2D, फोर्थ इज A प्लस 3D. समजतंय ना? ह्याच्या थ्रू आपल्याला सेकंड एक्सरसाइज पण एकदम इझी जाणार आहे. म्हणूनसाठी शिकवतानाच हा फॉर्म्युला शिकवला आहे. दोन्ही एक्सरसाइज तुमच्या इझिली कव्हर अप होतील याच्यामुळे. समजतंय का रे? ठीक आहे. विल मूव ऑन टू द नेक्स्ट एक्झाम्पल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, A इज इक्वल्स टू किती दिले रे, -2 आणि D इज इक्वल्स टू 0. कोण सांगेल मला पटकन याच्या टर्म्स कोणत्या असतील अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या 0 मिनिटमध्ये? फास्ट, एकदम इझी आहे. क्वेश्चन बघा इथं, सेकंडवाला क्वेश्चन बघा. सगळे -2 येतील. व्हेनेवर द डिफरन्स, राईट, व्हेनेवर द डिफरन्स गिवन इज 0, ऑल द व्हॅल्यूज ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन विल बी सेम ॲज ऑफ A. जो A असेल ना, त्याच सगळ्या व्हॅल्यू त्याच्या राहतील. समजतंय ना? बघू आपण ते आता एकदा, ते कसं होतं आपण ते एकदा बघूयात. ठीक आहे. -2 इज द व्हॅल्यू दे हॅव गिवन फॉर A. Aची व्हॅल्यू किती दिलेली आहे, -2, आणि D इज इक्वल्स टू किती आहे रे, 0. ठीक आहे. ॲज वी हॅव डिस्कस्ड, A इज इक्वल्स टू, फर्स्ट टर्म इज ऑलवेज बिंग रिटर्न ॲज इट इज. सेकंड टर्म कशी लिहितो आपण, A प्लस D. सो -2 प्लस 0, इट विल रिमेन ॲज इट इज. समजतंय ना? इट विल रिमेन -2. सो A प्लस 2D इज आवर थर्ड टर्म. कसं राहील मग ते, अगेन -2 प्लस 0च होणार आहे नेक्स्ट टर्म. समजतंय ना? सो -2 इज गोइंग टू रिमेन ॲज इट इज. -2 जे आहे ते ॲज इट इज राहणार आहे थ्रू आउट. व्हेनेवर द डिफरन्स गिवन इज 0, देन द A विल बी द कॉमन ईच टर्म. ठीक आहे. थर्ड क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 3मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, A इज इक्वल्स टू 4 आणि D इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे, -3. A इज इक्वल्स टू 4 आणि D इज इक्वल्स टू -3. ठीक आहे. ॲज डिस्कस, फर्स्ट टर्म इज ऑलवेज बिंग रिटर्न ॲज A. सेकंड टर्म काय असते आपली, A प्लस D. आता A आहे 4 आणि D ॲड किती करणार आपण, -3 ॲड करणार, बरोबर. सो इट बिकम्स 1. समजतंय का रे? D सेकंड टर्म कशी आली, इथं ॲडिशन करतो आपण, पण Dचे साईन कसं आहे, निगेटिव्ह आहे. सो इट गेट सबट्रॅक्टेड फ्रॉम द फर्स्ट टर्म. नंतर आपण थर्ड टर्म कशी कॅल्क्युलेट करतो, A प्लस 2D, बरोबर. A प्लस 2D ने आपण काय करतो रे, सेकंड टर्म कॅल्क्युलेट करतो. A प्लस 2D. ठीक आहे. A किती होता आपला, 4 प्लस, ठीक आहे, प्लस किती, 2 इंटू D किती आहे रे आपला, -3, बरोबर. सो इट इज 4 -6, -3 इंटू टू किती होतात, -6. सो इट इज -2. किती आलं समजलं का, -2. 4 - 6 इज -2. समजतंय का रे? सगळ्यांना समजतंय का? ऋषिकेश,
हा सर. समजतंय का? तुला काही डाऊट आहे का? नाही सर. नुपूर, प्रतीक्षा, संस्कृती, काय चाललंय? समजतंय का? हां, ठीक आहे. कारण मला समजायला पाहिजे तुम्हाला समजतंय का नाही, तर मीच पुढं जात राहणार. वी विल मूव्ह ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज फोर्थ वन. फोर्थ वन बघूयात आपण. फोर्थ क्वेश्चन कसा आहे बघा. ए इज इक्वल्स टू -1 अँड डी इज इक्वल्स टू काय दिलेला आहे रे त्यांनी? हाफ दिलाय. ठीक आहे. डी कसा दिलेला आहे त्यांनी? हाफ दिलेला आहे. ठीक आहे. A is equals to -1 and D is equals to half. फर्स्ट टर्म विल रिमेन ॲज इट इज. फर्स्ट टर्म कशी राहणार आहे? ॲज इट इज राहणार आहे. सेकंड टर्म आपण कॅल्क्युलेट करतो ए प्लस डीने. आता इथं ए आहे -1 आणि डी आहे प्लस हाफ. ठीक आहे. आता इथं की पॉईंट आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला एल सी एम काढावं लागेल. एल सी एम विल बी 2. एल सी एम किती येणार आहे? 2 येणार आहे. याला तुम्हाला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो इट इज -2 प्लस 1. आता +1 -2 किती येईल रे? -1 डिवायडेड बाय 2. समजते का हे? हे समजलं का? काय केलं इथं? एकदा अजून सांगतो. इथं एल सी एम कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. एल सी एम येतो 2. 2ने -1ला मल्टिप्लाय करावं लागेल एल सी एम काढताना. सो इट इज -2 1. 1 - 2 इज -1 डिवायडेड बाय 2. सो दॅट इज आवर सेकंड टर्म. सेकंड टर्म ही असेल. फर्स्ट टर्म कोणती आहे आपली? -1. समजतंय का? थर्ड टर्म आपण कॅल्क्युलेट करूयात आता. थर्ड टर्मसाठी फॉर्म्युला कोणता होता आपला? कोण सांगेल मला पटकन? A3 इज इक्वल्स टू काय? A प्लस 2D. बरोबर बरोबर. A प्लस 2D. ए किती आहे आपला? -1 प्लस 2 इंटू किती येईल रे? डिफरन्स इज हाफ. आता इथं बघा 2 विल गेट कॅन्सल. मग इथं काय राहील? -1 प्लस 1. सो इट बिकम 0. थर्ड टर्म समजली का रे? अजून एकदा सांगतो, लक्ष द्या. फॉर फाइंडिंग आउट द फॉर्म्युला term for the third term, we need to use the formula a plus 2d. Value of a is -1. ठीक है. Value of d is half. 2 will get cancel over here. The remains are -1 plus 1. So it is equals to 0. समजलं का? So the terms are -1 minus half 0. नेक्स्ट टर्म किती असेल? कोण सांगेल मला? प्लस हाफ. समजतंय का? त्याच्यानंतर किती असेल? 1. लॉजिक लागते का नाही? -1 आपली फर्स्ट टर्म होती. त्याच्यानंतर आपण फाइंड केल्यानंतर किती आलं? -हाफ. त्याच्यानंतर आलं 0. समजतंय का? हे पुढं चाललेलं आहे हाफच्या डिफरन्सने. ह्याच्यानंतर किती असणार मग? हाफ. परत किती असणार? +1. परत असेल 1.5. सो लाईकवाईज ते तसं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन पुढं जाणार आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर अजून एकदा बघूयात आपण. ही जी सिरीज आहे इथं दिलेली त्यांनी. क्वेश्चन नंबर किती होता? तो 4th होता. ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन बघा. फोर्थ क्वेश्चनमध्ये इथं त्यांनी ते सॉल्व केलेलं आहे. फर्स्ट टर्म इज बिंग रिटन ॲज इट इज. फर्स्ट टर्म जे आहे ते ॲज इट इज लिहिलेले आहे त्यांनी. सेकंड टर्म काय आहे? ए प्लस डी -1 प्लस हाफ केलेलं आहे. आणि थर्ड टर्ममध्ये त्यांनी A2 घेतलेला आहे. तिथं मी कसं सांगितलं होतं तुम्हाला करायला? A प्लस 2D. बरोबर. 2 विल गेट कॅन्सल. तर त्याच्यामध्ये 2 कॅन्सल होतो आणि 0 आलं आपलं. बरोबर का? आणि त्याच्यानंतरच्या टर्ममध्ये हाफ येणार आहे. कारण डिफरन्स हाफचा असल्यामुळं हाफने इन्क्रीज होणार आहे ते. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. त्यानंतरचं क्वेश्चन बघूयात आपण. ए इज इक्वल्स टू किती दिलं आहे त्यांनी रे? -1.25. एची व्हॅल्यू किती दिलेली आहे त्यांनी? -1.25. आणि डीची व्हॅल्यू किती दिलेली आहे? -0.25. लेट्स सी. ए इज इक्वल्स टू -1. किती दिलं होतं? 25. आणि डी इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे? -0.25.
सेम मेथोडॉलॉजी, ए इज बिंग रिटन ॲज इट इज, ए जे आहे ते ॲज इट इज लिहिणार आपण. त्याच्यानंतर सेकंड टर्म आपण कशी कॅल्क्युलेट करतो, ए प्लस डी, ए प्लस डीने आपण सेकंड टर्म कॅल्क्युलेट करतो. हियर द व्हॅल्यू ऑफ ए किती आहे रे इथं व्हॅल्यू -1.25, बरोबर, आणि त्याच्यामध्ये ॲड करावं लागतील आपल्याला -0.25. सो इट इज गोइंग टू बिकम 1.5 मायनस. समजतंय का? दोघांच्या पण साईन्स कशा आहेत, निगेटिव्ह आहेत. सो देअर विल बी ॲडिशन होईल दोघांचे साईन्स निगेटिव्ह असल्यामुळं. ठीक आहे, दोघांचे साईन्स निगेटिव्ह असल्यामुळं ॲडिशन होईल आणि साईन पण आपला निगेटिव्ह द्यावं लागेल त्याला. ठीक आहे. त्यांनी सॉल्व पण करून दाखवलेलं आहे बघा इथं. दिस वन, a is equals to -1.25 and d is equals to -0.25. So the first term is -1.25 and the second term will be -1.5. दिसतंय का हे? तर बघा प्रत्येक टर्ममध्ये कितीचा डिफरन्स आहे, -0.25चा डिफरन्स आहे आणि इट विल गेट ॲड ऑन होत जाईल ते कंटिन्युअसली. ठीक आहे, समजलंय का रे हे सम सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे? कोणाला डाऊट आहे? नाव सांगा तुमचं. अच्छा, कोणाला डाऊट असेल तर विचारत चला, कारण स्पीड समजत नाही आहे किती ठेवावा, तरी मी खूप स्लो स्पीड करून शिकवण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, इफ विल गेट एनी डाऊट आस्क मी डिरेक्टली. शॅल आय मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन? ठीक आहे. तर लक्ष द्या इकडं. आपण हे 2 क्वेश्चन्स कंप्लीट केले जातात. ठीक आहे, हा तुम्हाला काल होमवर्कला दिला होता तो एकदा बघितलाय आणि हा पण बघितलाय. ठीक आहे, आता आपण ह्या क्वेश्चनमध्ये एंट्री करणार आहोत.